नमस्कार. जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत. मित्रो, अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालेलं आहे. एक गट म्हणतो उपवर्गीकरण पाहिजे, दुसरा म्हणतो उपवर्गीकरणाची गरज नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये विशेषतः त्या निकालामधले जे न्यायमूर्ती होते 1 ऑगस्ट 2024च्या भूषण गवई, नंतर ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले, तर ते या संपूर्ण प्रकाराला जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच संपूर्ण अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वाट लागली. त्यांनीच उपवर्गीकरण केलं असं या प्रकारचं एक मतप्रवाह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याला कारणं पण तसेच आहेत काही. आणि तेच या वर्गीकरणाचे उपवर्गीकरणाचे खलनायक आहेत इथपर्यंत मजल गेलेली आहे. काल सहज मी फेसबुकवर काही व्हिडिओ चालत असताना चर्मकार महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं. त्यामध्ये सुद्धा भूषण गवई यांच्यामुळे ते उपवर्गीकरण होत आहे असा त्यांचा आरोप होता. तर मी हे जजमेंट तर यापूर्वी वाचलेलं आहे, परंतु त्या अनुषंगानं खरंच नेमकं त्यामध्ये तथ्य आहे का याचा ज्यावेळेस आपण विचार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काही बाबी समोर येतात. आता मुळामध्ये हे जे प्रकरण आहे, थोडक्यात त्या प्रकरणाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 1975मध्ये पंजाब सरकारने जे आपलं अनुसूचित जातीचं आरक्षण आहे तर त्यामध्ये वाल्मिकी आणि मजहबी शीख या 2 समुदायांना त्या राज्यामध्ये जे काही एससीचं आरक्षण आहे त्यामधील 50% जागा राखीव करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि त्यानंतर या निर्णयाला देवेंद्र सिंग यांनी आव्हान दिलं आणि पंजाब हरियाणा हायकोर्टानं तो जो निर्णय घेतला होता पंजाब सरकारनं 50% आरक्षण 2च जातींना राखीव करण्याचा, तो रद्दबातल केला 2010मध्ये. तत्पूर्वी EV चिन्नया विरुद्ध आंध्र प्रदेश, स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, तर या खटल्यामध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टानं अनुसूचित जात हा एक वर्ग आहे, होमोजिनियस कम्युनिटी आहे आणि या वर्गामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही अशा प्रकारचा आदेश पारित केला 2004ला. कारण आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा उपवर्गीकरणाची मागणी बरेच दिवसापासून आहे. तर या 2004च्या आंध्र प्रदेश खटल्याचा जजमेंटचा हवाला देऊन पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं पंजाब सरकारचा जो निर्णय होता तो रद्दबातल केला. आणि त्यानंतर हे प्रकरण आलं सुप्रीम कोर्टामध्ये. स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंद्र सिंग हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये अपिलामध्ये आलं. अपिलामध्ये ज्यावेळेस हे प्रकरण आलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टासमोर काही प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न असे होते ज्याला आपण इश्यूज म्हणतो, वाद प्रश्न म्हणतो न्यायालयीन भाषेमध्ये. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरानुसार एखादा निकाल पारित होत असतो. तर त्यामध्ये असं आलं की अनुसूचित जाती जमाती वर्गामध्ये उपवर्गीकरण करता येईल का आणि दुसरा होता प्रश्न, या उपवर्गीकरणासंदर्भात संबंधित राज्यांना अधिकार देता येतील का, कारण हा राज्याचा विषय होता. आंध्र प्रदेश पंजाब सरकारनं त्या संदर्भात त्या राज्यामध्ये अशा मागण्या होत होत्या आणि तसा राज्यांना अधिकार देता येईल का. त्याचबरोबर ज्या संवैधानिक तरतुदी आहेत, म्हणजे आपल्या कलम आपलं अनुच्छेद 14, 15, 16 आणि 341 भारतीय संविधानामध्ये, या तरतुदींचा या उपवर्गीकरणावर काही परिणाम होईल का. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न असा निर्माण झाला की 2004चा जो खटला होता EV चिन्नया विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, तर याचं रिव्ह्यू करता येईल का. हा जो निर्णय आंध्र प्रदेश कोर्टानं जो दिला होता तर तो खारिज करता येईल का. अशा प्रकारचे वादप्रश्न निर्माण झाले. आणि त्याचबरोबर एक दुसरा प्रश्न त्यामध्ये झाला,
आरक्षणाचा लाभ घेत असताना काही त्यामध्ये अत्यंत IAS IPS अशा उच्च पदस्थ असणाऱ्या मुलांचे, आपल्या नोकरदारांची मुलंसुद्धा आरक्षणाचा लाभ घेतात. त्यामुळे त्यामध्ये क्रीमी लेयर लावता येईल का, असे हे सर्व प्रश्न होते. आणि या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी, कारण हा जो खटला होता, या खटल्याच्या निकालामुळं भारताच्या संपूर्ण अनुसूचित जाती जमाती समाजामध्ये, त्या समाजाच्या ज्या काही स्टेट पॉलिसीज ठरत असतात त्यावर परिणाम करणारा हा निर्णय येणार होता. कारण यामध्ये नोकऱ्याचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे आणि SC ST समुदाय संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. आणि त्यामध्ये संवैधानिक पेच निर्माण झाला होता आर्टिकल 341 नुसार, की ज्यामध्ये अनुसूची तयार करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, बदल त्यामध्ये काय करायचं असेल ते संसदेला अधिकार आहेत. अशा प्रकारचा तो घटनात्मक पेच निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती. आणि त्याच हा पेच सोडवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली. आणि त्या घटनापीठामध्ये तत्कालीन जे CJI होते DY चंद्रचूड, तर हे त्या घटनापीठाचे प्रमुख होते. आणि त्यांच्यासोबत इतर 6 न्यायमूर्ती होते. म्हणजे 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन करण्यात आलं. आणि त्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं हा निर्णय किंवा जजमेंट पारित केलेलं आहे. तर हे जे 7 न्यायमूर्ती जे होते त्यामध्ये DY चंद्रचूड यांच्यासोबतच BR गवई होते. त्याचबरोबर बेला M त्रिवेदी या महिला न्यायमूर्तीसुद्धा होत्या. विक्रम नाथ हे होते. त्याचबरोबर पंकज मित्तल होते. मनोज मिश्रा न्यायमूर्ती होते. सतीचंद्र शर्मा असे हे सर्व 7 न्यायमूर्ती त्यामध्ये होते. आणि 1 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेस याचा जजमेंट पारित झालं, अंतिम निर्णय आला, तर त्यामध्ये 7 विरुद्ध 1 अशा बहुमतानं हे जजमेंट पारित झालं. त्यामध्ये केवळ बेला M त्रिवेदी यांनी त्याला विरोध केला. त्यांचं असं मत होतं, जे की आंध्र प्रदेश हायकोर्टानं जे नमूद केलं होतं की बाबा हा जो समूह आहे तो होमोजिनियस समूह आहे, एक एजन्सी समाज आहे. आणि त्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते एक वर्ग म्हणून मिळालेलं आहे, जात म्हणून मिळालेलं नाही. आणि त्यानंतर इतर जे 6 न्यायमूर्ती होते त्यांनी अनुसूचित जात ही होमोजेनियस कम्युनिटी नाही, तर इट इज अ हेट्रोजेनियस, म्हणजे त्यामध्ये पण वेगवेगळ्या जाती आहेत, त्यामध्ये एकसंगता नाही, त्यामध्ये एकवाक्यता नाही, सर्वजण विभागलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं वर्गीकरण करून OBC आरक्षणाच्या धर्तीवर त्यांचं वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळं आरक्षण देता येईल, अशा प्रकारचा हा निर्णय पारित झाला. आणि त्यानंतर भूषण गवई यांनी त्यामध्ये एका बाबीचा आग्रह धरला, म्हणजे त्यांच्या जजमेंटमध्ये आलेलं, की यामध्ये क्रीमी लेअरसुद्धा लावणं गरजेचं आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीमधल्या काही व्यक्ती आहेत, सर्व ज्यावेळेस आरक्षणाची तरतूद नव्हती त्यावेळेस सर्वांची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच होती. परंतु आरक्षणाचा लाभ घेऊन बरेच जण मोठ्या उच्च पदावर गेलेत, संवैधानिक पदावर सुद्धा गेलेत, कलेक्टर झालेत, कोणी जजेस झालेत, कोणी IPS झालेत, कोणी इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये गेले, कोणी फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये गेले. काही घरचे तर आई वडील दोघंही IAS IPS असतात आणि त्यांच्या मुलांना त्याचा आरक्षणाचा लाभ मिळत राहतो. अशा परिस्थितीमध्ये क्रीमी लेअर जर लावलं तर त्या समाजामधील जो शेवटचा विद्यार्थी आहे, शेवटचा लाभार्थी आहे, त्याला जास्तीचा लाभ मिळेल किंवा त्याला लाभ मिळण्यासाठी रोडमॅप तयार होईल. या अनुषंगाने त्यामध्ये क्रीमी लेअर लावण्यासंदर्भात त्यांनी आग्रह धरलेला आहे. आता हे झाले संपूर्ण जजमेंटचा भाग. थोडक्यामध्ये जजमेंट अशा प्रकारचे आहे. तर आता उदाहरणार्थ जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे, भूषण गवई या उपवर्गीकरणाचे खलनायक आहेत. तर हा एक अजेंडा आहे, राजकीय अजेंडा आहे. भूषण गवई यांचे वडील रासू गवई, RS गवई त्यांना म्हणतो आपण, ते रिपब्लिकन पार्टीच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
त्याचबरोबर राज्यपालसुद्धा राहिलेले आहेत, आमदार खासदारसुद्धा राहिलेले आहेत. त्यांचं आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांचं त्यावेळेसही काय पटत नव्हतं. वैचारिक मतभेद होते आणि या वैचारिक मतभेदानंतर ते विभक्त झाले आणि नंतर मग एकमेकांना शेह देणं ते सुरू झालं. आणि ज्यावेळेस हे जजमेंट आलं तर त्यावेळेस या संपूर्ण प्रकाराला भूषण गवई जबाबदार आहेत असा पहिला आरोप काही वंचित आघाडीच्या लोकांनी केला आणि त्यानुसार नंतर मग ते रान पेटत गेलं. तर हे जे आरोप आहेत ते राजकीय हेवेदावे काढण्यासंदर्भातले आरोप होते. काही राजकारणामधले काटशे देण्याचा प्रकार आहे, जुने हिशोब चुकते करण्याचा प्रकार आहे. त्याचे कारण असे आहे, हे बहुमतानं पारित झालेले जजमेंट आहे. 6-1. उदाहरणार्थ भूषण गवई जरी बेलायम त्रिवेदी यांच्या बाजूने आले असते, त्यांनी या उपवर्गीकरणाला जरी विरोध केला असता तरी 5-2 अशा फरकाने ते पारित झालं असते. आणखीन दुसरा एखादा न्यायमूर्ती जरी आला असता भूषण गवई यांच्या बाजूने आणि बेला त्रिवेदी यांच्या बाजूने, तरी 4-3 अशा फरकानं ते जजमेंट पारित झालं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे कोणी लोक भूषण गवई यांना खलनायक ठरवत आहेत त्यांनी कृपया या न्यायालयीन बाबीचा, या जजमेंटचा एकदा अभ्यास करावा, जेणेकरून त्यांना खलनायक ठरवण्यापेक्षा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे हे आपल्याला समजून येईल. निर्णय चूक आहे की बरोबर आहे हे यापेक्षाही आपण ज्या बाबीवर आपण कॉन्सन्ट्रेशन करत आहोत त्यापेक्षा आपण बाजूला तर जात नाही ना, किंवा आपल्या याच्या राजकीय आपल्या या उपवर्गीकरणाच्या भूमिकेमध्ये काही राजकीय अजेंडा तर निर्माण होत नाही ना, याचा आपण सुद्धा विचार केला पाहिजे. कारण उपवर्गीकरणाचा लढा महाराष्ट्रामध्ये आज रोजी खूप तापलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याला यामध्ये संसदेमध्ये जाऊन, जर ज्यांना वाटत असेल की उपवर्गीकरण नको, तर त्यांनी संसदेमध्ये या संदर्भात कायदा पारित करून हे उपवर्गीकरण त्यांना रद्द बातल करण्याचा अधिकार आहे. आणि ज्यांना हवं आहे तर त्यांना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांना अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला जर वाटलं तर राज्य सरकार उपवर्गीकरण करू शकते. त्यापुढे जाऊन जर एखाद्यानं जर रीट पिटिशन दाखल केली की बुवा मी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आहे, माझे आईवडील गरीब आहेत, हमाल आहेत, शेतकरी आहेत, मजूर आहेत आणि माझ्यासोबत असणारे जे इतर विद्यार्थी होते ते या कुटुंबातून आलेत, IAS IPS घराण्यामधून आलेत आणि त्यांच्या शैक्षणिक दर्जामध्ये आणि माझ्या शैक्षणिक दर्जामध्ये खूप तफावत आहे आणि त्यामुळे त्यांना क्रीमिलियर लागू करून त्यांना या आरक्षणामधून बाहेर काढण्यात यावं आणि त्या ठिकाणी मला संधी देण्यात यावी. असं जर एखादी रीट दाखल केली तर राज्य सरकार यामध्ये क्रीमिलियरसुद्धा लावू शकणार आहे, कारण तसे अधिकार राज्य सरकारला मिळालेले आहेत. तर अशा प्रकारचे हे जजमेंटचा भाग आहे. तर यामध्ये खरंच भूषण गवई खलनायक आहेत का, एवढंच सांगण्याचा यामध्ये प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल, ज्याच्या पद्धतीने अर्थ काय काढायचा ते काढण्यासाठी सुद्धा आपण स्वतंत्र आहोत. तर ठीक आहे, इथेच थांबूया. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.